येस, चला मैदानाच्या आत आजच्या दिवसातला शेवटचा सामना संपन्न होतोय. साई इंडियन्स वर्सेस सोना इलेव्हन या दोन संघांमध्ये. सोना इलेव्हन या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, तर आमंत्रित केलंय साई इंडियन्स या संघाला प्रथम फलंदाजीसाठी. साई इंडियन्स या संघाच्या वतीनं आघाडीची जोडी आपण बघतोय मैदानाच्या आत. एपीआय दीपक बिरारी सर आणि आकाश दोघंही आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आत आपल्या संघाच्या फलंदाजीसाठी सज्ज होताना दिसत आहे, तर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय राकेश खरे गोलंदाजी मार्कवर. एम एस तेज तर्रार वेगावर स्वार राकेश खरे याचा गुळलेंचा बॉल फलंदाजाला बीट करतोय. निर्धाव चेंडू, पहिलाच बॉल डॉट बॉल आपण बघतोय. निश्चितच सोना इलेव्हन या संघाला पहिल्या सामन्यात गोलंदाजी करताना आणि क्षेत्ररक्षण करताना ज्या अडचणी निर्माण झाल्या होत्या, ज्या चुका झाल्या होत्या, त्या चुकांवर आज त्यांना आता या सामन्यात काम करावं लागेल. डॉट डिलिव्हरीज, डॉट बॉल टाकण्यावर भर द्यावी लागेल. तर निश्चितच साई इंडियन्स हा टेबल टॉप करणारा संघ, टेबल टॉप करणाऱ्या संघाला थोडंसं आव्हान. इथे मात्र चूक होते. बॉल पडण्याआधीच मी बोललो होतो की क्षेत्ररक्षणात ज्या चुका झाल्या त्या चुकांवर काम करावं लागेल. कारण अगदी साधा सरळ सोपा अडवायचा बॉल फंबल होतोय आणि झालेल्या चुकीमुळे 2 धावा इथे खर्च करावे लागत. खोलवर टाकलेला बॉल, सरळ बुंध्यात टाकलेला बॉल. फलंदाजाची बॅट चेंडूच्या दिशेला वर चढेल तोपर्यंत चेंडू सरळ शरीराचा वेध घेतोय. निर्धाव चेंडू डॉट बॉल असेल. हा तिसरा चेंडू निर्धाव आपण बघतोय. पहिला चेंडू निर्धाव, नंतरचा दुसरा बॉल हा 2 धावा देऊन गेलाय आणि हा तिसरा चेंडू आपल्याला निर्धावच्या स्वरूपात बघायला मिळतोय. आतमध्ये घुसून फटका सजवलाय, बनवलाय हा स्ट्रोक. डिक्लेअर झोन मध्ये बॉल जातोय आणि डिक्लेअर झोन मधल्या या 2 धावा येत आहेत. चौथ्या चेंडूवर देखील या दुहेरी आली आहे आणि दुहेरीच्या मदतीने धावसंख्येत भर होईल 4 या अंकावर. रिव्हर्सचा अटेम्प्ट आणि हा रिव्हर्सचा अटेम्प्ट बाईकच्या माध्यमातून धावा खर्च करेल. लॉफ्ट केलाय बॉल. क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु क्षेत्ररक्षकाला फक्त बघत राहावं लागेल. ज्या कामासाठी क्षेत्ररक्षक तिथे ऍडजस्ट केला होता ते काम क्षेत्ररक्षकाला करता येत नाहीये. चेंडूला फिरकवलंय, फोर्स होता, एलिव्हेशन होता आकाशच्या या फटक्यात. या कारणास्तव चेंडू जातोय सरळ मिड विकेटच्या मस्तकावर दस्तक 6 धाव्यांसाठी.
पहिल्या षटकात चांगली कामगिरी चालू होती गोलंदाजाची, परंतु शेवटच्या बॉलवर आकाशने केलेला लॉफ्टचा फटका आणि तो लॉफ्टच्या फटक्यामुळेच 6 धावा मिळवल्या आणि त्या 6 धावांच्या माध्यमातून 11 धावा बोर्डवर लागल्यात. टॉप एज लागतोय, परंतु तो टॉप एज चांगली फिल्डिंग यष्टीरक्षकाच्या मागे उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाने चेंडूला अडवलंय, थांबवलंय. एकच सिंगल येईल. येस, अपील केली आहे, परंतु पंचांनी आऊट देण्याआधीच आकाश माघारी परततोय, खिलाडू वृत्ती दाखवतोय आणि त्याला माहिती होतं, जाणीव होती, या कारणास्तव तो माघारी परतोय. पहिल्या विकेटचं पतन, फलंदाज बॅक टू द पवेलियन. पहिल्या विकेटच्या पत्तानंतर देवा आलाय मुख्य खेळपट्टीवर, फलंदाजीला सज्ज होताना दिसेल. वाह, काय दर्जेदार डिलिव्हरी आहे. गुडलेथवरचा बॉल स्किट होतोय, यष्टीरक्षकाच्या हातात समवतोय. फलंदाजी बॅट वरतीच राहते आणि चेंडू खालून ट्रॅव्हल करतोय यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू असेल, डॉट बॉल असेल. याच गोलंदाजीच्या प्रात्यक्षिकाची गरज सोना 11 या संघाला. ते मात्र इथे गोलंदाज करून दाखवताय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत तरी सोना 11च्या गोलंदाज करून दाखवताय. वाह, पुन्हा एकदा चांगली डिलिव्हरी, रन आउटची संधी आणि येस, देवा रन आउट होईल, धावबाद होईल. गोल्डन डकचा शिकार होतोय देवा. आपल्या संघाच्या डगआउटकडे पाचारण करताना दिसेल देवा. ओटी आडवी बॅट चालवली, परंतु आहे तिथे मिडॉनला खेळाडू जमीर चेंडूला थांबवतोय. निर्धाव चेंडू असेल, डॉट बॉल असेल. या षटकात मात्र सोना 11 संघाने कमबॅक केलाय आणि ते कमबॅक कुठेतरी फायद्याचं ठरतंय. कट केलाय बॉल, नजाकत भरा स्ट्रोक, चांगली फिल्डिंग, रनआउटची संधी, परंतु इथे मात्र ती संधी हुकली जाते. एक धाव येईल आणि या एका धावेनं षटकाची समाप्ती होईल. या षटकात फक्त आणि फक्त 2 धावा दिल्यात, 2 रन दिलेत आणि या 2च्या मदतीनं दुसऱ्या षटकाची समाप्ती होईल. दुसऱ्या षटकाच्या समाप्ती अंती धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 या अंकावर. 13 रन, 2 गडी बाद टीम साई इंडियन्स.
राकेश खरे आलाय गोलंदाजीसाठी. पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातलं दुसरं तर आपल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय. 13 धावा आहेत बोर्डवर. त्याच माइंडसेटने गोलंदाजी होईल का? एस्कॉलवर टाकलेला बॉल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. डाऊन द ग्राउंड क्षेत्र निवडलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चेंडूला अगदी अलगद हाताने वेचून फेकतोय. फक्त एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीनं 14 या अंकावर धावसंख्या जाऊन पोहोचेल. फ्लिक केलाय बॉल वरती आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये राकेश खरे जातोय चेंडूच्या दिशेला. मात्र हा झेल सुटतोय. हा झेल सुटतोय की सोडलाय आपल्याला अगदी काही क्षणात समजेलच. सुटलेल्या झेलवर एक धाव आली आहे. कारण माहिती आहे बॅक एंडला मुस्तफा बाबजी, शुभम हे दोघेही दर्जेदार फलंदाज अजूनही डगआउट मध्ये बसून आहेत. जेवढा वेळ त्यांना डगआउट मध्ये बसून ठेवतील तेवढा वेळ सोना 11 या संघाच्या फायद्याचा असेल. तर्रार बॉल अलॉंग द कार्पेट काव कॉर्नरच्या क्षेत्रात खेळून काढलाय. जमीर मंसुरी चेंडूच्या दिशेला येत आहे. चेंडूला वेचून फेकताय. तिसऱ्या चेंडूवर ही तिसरी सिंगल आणि या तिसऱ्या सिंगलमुळेच धावसंख्येत भर होईल. 16 या अंकावर. 16 धावा लागलेत बोर्डवर. बीट केलाय. बीट केलाय. डॉट बॉल असेल. डाव्या एसटीच्या दिशेला टाकलेला बॉल परंतु पंचांचा निर्णय येतो इथे वाईड आणि या वाईडच्या मदतीनं धावसंख्येत भर होईल 17 या अंकावर. अगदी शांत आणि संत खेळी इथे मैदानाच्या आत घडते. साई इंडियन्स हा संघ ज्या खेळीसाठी ओळखला जातो ती खेळी मात्र इथे मैदानाच्या आत थांबवली गेली आहे. अंकुश लावलाय गोलंदाजाने. गोलंदाजी करणाऱ्या संघाने आणि या क्षेत्ररक्षकांनी देखील. परफेक्ट बुंद्या टाकलेला बॉल. परफेक्टच्या यॉर्कर परंतु बाईजच्या माध्यमातून इथे एक धाव खर्च होईल आणि या बाईजच्या माध्यमातून धावसंख्येत भर होईल 18 या अंकावर. ओव्हर द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे तुकाराम चेंडूला वेचून फेकेल. तोपर्यंत फक्त एक सिंगल. दर्जेदार फेकी आहे. उत्कृष्ट वेळी योग्य दिशेची ही फेकी खेळण्यास तो फक्त एक सिंगल. षटकाची समाप्ती होईल. 3 षटकं इथे संपुष्टात आली त्याने. 3 षटकांच्या समाप्ती धावसंख्या 19 धावा बोर्डवर आहेत. 2 गडी बाद टीम साई इंडियन्स.
ड्रिंक्स ब्रेक नंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. जमीर मंसुरी आलेत गोलंदाजीसाठी. ज्या जमीर मंसुरीने मागच्या षटकात धावांचा पाऊस पडत असताना आपल्या संघाच्या धावसंख्येला वाचवलं होतं, ते जमीर मंसुरी आपल्याला गोलंदाजी मार्कवर दिसत आहे. जमीर मंसुरी यांच्या हातात चेंडू दिलाय. बघूयात तो चेंडू कशा पद्धतीने टाकला जाईल. ते वैयक्तिक वाट्यातलं पहिलं तर आपल्या संघासाठी चौथं षटक घेऊन आलेत जमीर मंसुरी. वेट करून मारलाय बॉल स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. कुठलीही संधी नसेल क्षेत्ररक्षकाला. चेंडू जाईल सरळ स्क्वेअर लेग सीमा पार. चौकार 4 धावा. चौथ्या षटकाच्या पहिल्या बॉलवर बाउंड्री आली आणि त्या बाउंड्रीच्या मदतीनं 23 धावा बोर्डवर लागल्यात. उडवलाय बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर लेगचं क्षेत्र आणि चेंडू गेलाय सरळ सीमा पार. या इनिंगचा आणि या मॅचचा पहिला षटकार येतोय फलंदाजाच्या बॅटमधून. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न करतो. बॅटची आतली कडा स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षक आहे तिथे. बॉलला वेचून फेकेल तोपर्यंत फक्त एक धाव. तिसऱ्या चेंडूवर सिंगल येते आणि या सिंगलच्या मदतीनं धावसंख्येत भर होईल. 30 रन. आता मात्र फील्ड चेंज केली आहे. रिव्हर्स साठी आपण बघतोय डीप थर्ड मॅन साठी क्षेत्ररक्षक सज्ज केलाय. बीट केलाय बॅटच्या माध्यमातून इथं चौकार आलाय. यष्टीरक्षकालाही चुकवलंय आणि क्षेत्ररक्षकालाही चुकवलंय. चेंडू गेलाय सरळ सीमा पार. 4 धावा. या षटकात मात्र जास्तीच्या धावा येत आहेत कारण 4 चेंडू झाले तरी 4 चेंडूंवर 15 धावा लुटल्या गेल्यात. 3 षटकात फक्त 19 धावा होत्या तर चौथ्या षटकाच्या पहिल्या 4 बॉलवर 15 आल्यात. लोवर फुल टॉस परंतु लोवर फुल टॉस एलिव्हेशन नाही. लॉंग द कार्पेट खेळून काढलाय. फंबल झालाय आणि त्या झालेल्या फंबलमुळे 1च्या ऐवजी 2 धावा इथे खर्च केल्यात. या दुहेरीमुळे 36 धावा बोर्डवर आहेत. तब्बल या षटकात 17 धावा चोरल्या गेल्या. शेवटचा बॉल असेल 36. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. रिव्हर्स आणि तो रिव्हर्स चेंडूला घेऊन जाईल सरळ सीमा पार. षटकार 6. षटकाची समाप्ती झाली आहे आणि या चौथ्या षटकात तब्बल 23 धावा आल्या आहेत आणि या 23च्या मदतीने धावसंख्येत भर होईल. 42 रन. सचिन नालायक होतो त्याच्यासाठी
मागच्या त्याच्यात 23 धावा घेतल्यात सगळ्या. ट्रॅकेट बॉल वेळ होता परंतु अतिरिक्तचा बॉल उजव्या बाजूला जातोय या करण्याचा पंचांचा इशारा येतोय. वाईट या बाईटच्या पद्धतीने धावसंख्येत 43 या सामन्यात एक ओव्हर नक्कीच या मॅचला कलाटणी देतं. या मॅचला थोडंसं वेळ देतं. पुन्हा एकदा तेज तर्रार हा नेटवरचा बॉल आणि अगेन त्याच विकेट टाकला गेला या करण्याचा पंचांचा इशारा येतोय. नाचून कुदून बॉल पुश केलाय. क्षेत्ररक्षक एफर्ट्स तारचेदार होत आहे. ताकदीचे एफर्ट्स परंतु तिथे फक्त 2 धावा. दुहेरी चोरली आहे. दुहेरीच्या मदतीनं 46 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचेल. 46 रन्स ऑन बोर्ड. निश्चितच एक बॉल झाले परंतु 4 धावा इथे खर्च केल्यात सचिननं. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय बॉल. एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये बॉल ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षकांना हुलकबडी घालतोय. सरळ जातोय कव्हरला फाडणारा हा चौकार आणि या चौकारच्या मदतीनं साई इंडियन्स या संघाचा खडतर प्रवासावरून 50 धावा पूर्ण होत आहे. 50 रन्स. धावांचा आता पाऊस पडतोय. ज्या पद्धतीनं राकेश खरेनं षटकं टाकली होती त्या राकेश खरेच्या गोलंदाजीला साथ आता दुसऱ्या गोलंदाजांची मिळत नाहीये. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न करतो. लॉंग ऑफच्या क्षेत्रात लॉंग द कार्पेट घेऊन काढला. एक क्षेत्ररक्षक आहे तिथे. चेंडूला विचून फेकेल. फक्त एक सिंगल आणि त्या सिंगलवरच समाधानी राहावं लागेल. या सिंगलच्या मदतीनं 51 रन्स ऑन बोर्ड. 51 धावा लागलेत बोर्डवर. 5वं षटक इथे आपण बघतोय प्रगती पथावर आहे. 5व्या षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ यायचा बाकी आहे. रिव्हर्सचा प्रयत्न आणि तो रिव्हर्सचा प्रयत्न इथे झेल सुटला जातोय जमीर मंसूरी यांच्या हातातून. एक सिंगल येईल. त्या सिंगलच्या मदतीनं 52 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचेल. पुन्हा एकदा पुल केलाय बॉल आणि येस नो चान्स. चेंडू गेलाय सरळ आउट ऑफ द पार्क. सीमा पार. षटकार 6 ओटीयू विजयी. शेवटचा बॉल असेल. 58 धावा बोर्डवर लागल्या आहे. 5व्या षटकात मात्र धावा दर्जेदार चोरल्या जात आहे. 4थं षटक आणि 5वं षटक अगदी दिलखुलास पद्धतीने खेळलं जात आहे. हा ट्रॅकर बॉल डीप पॉइंटच्या क्षेत्रात टोलवण्याचा प्रयत्न. बॅटचा फेस सपोर्ट केलाय. फक्त एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं षटकाची समाप्ती होईल. अशा पद्धतीनं 5व्या षटकात देखील 17 धावा आल्या आहेत आणि या 17च्या मदतीनं धावसंख्येत भर होईल. 59 रन्स आर कम्प्लीट.
अगदी साधा सरळ आणि सोपा झेल इथे सुटतोय यष्टीरक्षकाच्या हातातून आणि सुटलेल्या झेलवर एक सिंगल येते. 69 धावा लागलेत बोर्डवर. अजूनही 6व्या षटकातील शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. पुन्हा एपीआय दीपक बिरारी सर आपल्याला फलंदाजी मार्कवर दिसतील. स्लोवर बॉल आणि तो स्लोवर बॉल. चांगली फिल्डिंग आपल्या संघाच्या इथे निर्णायक 2 धावा वाचवल्यात. एक सिंगल येते. सिंगलच्या मदतीने 70 धावा बोर्डवर लागताय. असं बघायला गेलं तर समाधान मोरे 16 बॉलवर 38, 200चा स्ट्राईक रेट समाधानचा. चांगली बॅटिंग करतोय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न काव कॉर्नरच्या क्षेत्रात अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय. तिथे जमीर मंसुरी यांनी चेंडूला अगदी योग्य क्षणी अडवलाय आणि योग्य फेकी देखील केली आहे. या योग्य फेकीमुळेच फक्त 1 धाव इथे मिळेल. एका सिंगलला 71 धावा बोर्डवर लागतील. शेवटचा बॉल असेल या षटकातील. लास्ट बॉल ऑफ द 6th ओव्हर. 6व्या षटकातील हा शेवटचा बॉल. उलटा पुलटा शॉट आपल्याला बघायला मिळत होता, परंतु तो उलटा पुलटा शॉट इथे येस आउट आहे. रन आउट झालेत फलंदाज आणि रन आउटच्या स्वरूपात त्यांना माघारी परतावं लागेल. वन ऑफ द हार्ड हिटर मुस्तफा बाबजी. व्हाट यू डीजे. आणि समाधानची जोडी शेवटचे 12 चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहेत. तर शिवम चौधरी याची गोलंदाजी, याची बॉलिंग, याचे शेवटचे 6 चेंडू शिल्लक ठेवले होते याच कारणासाठी. बघूया शिवम ते कारण इथे सिद्ध करेल का. खोलवर टाकलेला बॉल लॉंग द कार्पेट एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये खेळून काढलाय. तिथे आहे सचिन. चेंडूला उचलून फेकेल तो प्रत्येक सिंगल. या सिंगलच्या मदतीने 72 धावा बोर्डवर असतील. येणारे 11 चेंडू बघूयात. या येणाऱ्या 11 चेंडूंवर मेहनत घ्यावी लागेल, कष्ट घ्यावे लागतील. मग तो गोलंदाज असो किंवा फलंदाज असो. बॅटिंग करणाऱ्या संघाला देखील मेहनत घ्यावी लागेल, तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला देखील मेहनत घ्यावी लागेल. आडवी बॅट चालवले, चेंडू उभा राहिलाय. झेल पकडण्याची संधी, परंतु झेल सुटतोय. डायरेक्ट हिट आहे, परंतु डायरेक्ट हिट देखील मुस्तफाला वाचवते. झेल सुटतोय. खूप साधा सरळ यष्टीरक्षकाचा हा झेल होता,
परंतु यष्टीरक्षकाला तिथपर्यंत पोहोचायला खूप वेळ लागतोय. कारणास्तव झेल सुटतोय आणि सुटलेल्या झेलवर देखील 2 धावा येत आहेत. उडवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा टॉपईस लागतोय. चेंडूच्या मागे धावलं गेलंय परंतु चेंडू थांबणार नाहीये. चेंडू गेलाय सरळ सीमा पार. चमकार 4 धावा. मग ते कुठल्याही माध्यमातून आल्या आणि कुठल्याही स्वरूपात आल्या तरी चालणार आहेत आता आयटीएस संघाला. कारण कडा घेऊन आज चेंडू गेलाय सरळ फायनलेगच्या क्षेत्रात 4 धावा आहेत. पुढचा बॉल शिवम याचा. पलव टाकलेला बॉल कुदून काढावा लागतोय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज धावतोय चेंडूच्या मागे परंतु तिथे मात्र 2 धावा घेतल्या आहेत. क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या दिशेला धावायची गरज होती परंतु गोलंदाजाचा जो वेग होता, गोलंदाजाचा जो प्रयत्न होता तो प्रयत्न बघून लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक थांबलाय आणि त्याच प्रक्रियेत तिथे फलंदाज 2 धावा घेत आहे. या दुहेरीमुळे धावसंख्येत भर होईल. 80 धावा पूर्ण लागताय बोर्डवर. स्लोवर बॉल उंच आहे, लांब नाही. जमीर मंसूरी येत आहे चेंडूच्या खाली आणि येस झेल टिपला जातोय. मुस्तफा बाबजी ज्या कामासाठी हार्ड हिटिंग करायला मुस्तफा मैदानात दाखल झाला होता परंतु त्याला आता इथे अपयश प्राप्त होत आहे आणि आपल्या संघाच्या डगआउट कडे त्याला चालावं लागेल. मुस्तफा बॅक टू द पॉकेट. परंतु तिथे गोलंदाजाला जो अडथळा होता त्या अडथळ्यामुळेच गोलंदाज थांबलेला होता. रनअप चुकलाय, रनअप चुकलाय. गोलंदाजाचा रनअप चुकला होता. मध्येच थांबला होता गोलंदाज परंतु न थांबता बॉल टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्या कारणामुळेच बॉल हातातून सुटतोय निसटतोय. लोवर फुलटॉस लोवर फुलटॉसला योग्य जागा दाखवली शुभमने. फेकून दिलाय सरळ सीमा पार. षटकार 6 धावा आल्यात आणि 7वं षटक इथे संपुष्टात येईल. 7व्या षटकात देखील 15 धावा आल्या आहेत आणि त्या 15च्या मदतीने धावसंख्येत भर झाली आहे. 86 धावा. ओडीयू गोलंदाजी मार्कवर दिसतील आपल्याला राजू शेठ शेवटचे 6 चेंडू टाकायला आणि चितच स्वतःच्या हातात त्यांना हातात चेंडू घेतलाय. मागच्या मॅच मध्ये राजू शेठ यांनी चांगली गोलंदाजी केली होती.
12 बॉल मध्ये जवळजवळ 20 ते 21 धावा त्यांनी दिल्या होत्या, परंतु कुणाल मुत्ता सारख्या फलंदाजाला देखील त्यांनी बाद केलं होतं. असे राजू शेठ आपल्याला गोलंदाजी मार्कवर आपल्या संघाच्या वतीनं शेवटचं षटक टाकण्यासाठी सज्ज होताना दिसतील. खोदून काढलाय बॉल लॉंगॉनच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षक आहे तिथे राकेश चेंडूला वेचून फेकेल. फक्त एक सिंगल. एका सिंगलनं या षटकाची सुरुवात झाली आणि या सिंगलच्या मदतीनं धावसंख्येत भर होईल. 87 धावा. निश्चितच 54 या वयाच्या उंबरठ्यावर असताना देखील राजू शेठ या खेळाचा आनंद घेताय. या खेळात आपल्या संघासाठी गोलंदाजी करून दाखवताय. तरुणांना लाजवेल अशी गोलंदाजी ज्यांच्या माध्यमातून आज मात्र आपल्याला बघायला मिळते. डबल आय बॉल डाऊन द ग्राउंड चित्र निवडलाय. शुभम यानं चेंडूला फेकलाय सरळ सीमा पार. षटकार 6 धावांसाठी. पहिल्या बॉलवर सिंगल आली, परंतु दुसरा बॉल ओव्हरपिच टाकला गेला आणि त्या ओव्हरपिच बॉलमुळे शुभमला थोडं सोपं गेलं. फटका राहिला आणि 6 धावा देखील त्यांनी मिळवल्यात. डान्सिंग डाऊन द विकेटच्या पुढे सरसावत येऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु तिथे गलीतल्या क्षेत्ररक्षक आकाश अगदी चांगल्या पद्धतीनं चेंडूला अडवतो. एकच सिंगल येईल आणि तिसऱ्या चेंडूवर ही सिंगल. निश्चितच या 3 चेंडूंच्या खेळात राजू शेठ यांनी 8 धावा खर्च केल्यात आणि त्या 8च्या मदतीनं धावसंख्या 94 वर जाऊन पोहोचेल. 94 रन्स ऑन बोर्ड. लॉफ्ट केलाय बॉल, परंतु एलिव्हेशन नव्हता. त्या नसलेल्या एलिव्हेशन मुळेच फक्त एक सिंगल येईल. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. हाफ ट्रॅकर बॉल उंच आहे, लांब नाही. झेल पकडण्याची संधी आणि येस राजू शेठ हे मात्र चांगल्या फलंदाजाला बाद करताय. शुभम याला माघारी पाठवलाय. मागच्या मॅच मध्ये देखील कुणाल मुत्ता यांची विकेट त्यांनी घेतली होती आणि या मॅच मध्ये देखील शुभमची विकेट घेतली जाते. राजू शेठ यांच्या या विकेटला कुणाल आहिरे यांच्या वतीनं 201 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जात आहे. शेवटचा बॉल असेल, लास्ट बॉल ऑफ द इनिंग. या इनिंगचा शेवटचा बॉल. उडवलाय बॉल सुबोध याने आणि चेंडू गेलाय सरळ व्यासपीठाच्या दालनात. षटकार आला आणि या षटकाराने धावसंख्येला पोहोचवलंय 101. 101 या अंकावर. निश्चितच 18 चेंडूंच्या सुरुवातीच्या 18 चेंडूंच्या खेळात फक्त 19 धावा होत्या, परंतु नंतरच्या आलेल्या 30 बॉलवर तब्बल 80 धावा दिल्या आहेत या संघानं आणि त्या 80 धावांमुळे 101 या अंकावर धावसंख्या जाऊन पोहोचेल आणि या सोना 11 या संघासमोर पुनश्च एकदा 100 पारचं आव्हान असेल 102 या आकड्याचं.
आता आघाडीचे फलंदाज सोना इलेवडे संघाच्या वतीनं दाखल झालेत. इट्स 102 धावा बनवायच्या त्याने 102 धावा बनवण्यासाठी सोना एलेवडे या संघाने आता थोडासा फलंदाजी क्रम मध्ये बदल केलाय. जमीर मंसुरी यांना आघाडीला पाठवलंय राहुल कापडनीस याच्या साथीला. पहिलाच बॉल लॉब करायचा होता. आडव्या बॅटचा प्रहार आणि प्रयत्न केला गेला जमीर मंसुरी यांच्याकडून, परंतु तो प्रयत्न मोडकळीस काढला गेलाय. डॉट बॉल असेल, निर्धाव असेल, बॅटरी बॉलचा कुठलाही संपर्क नाही, परंतु याच माइंडसेटने खेळावं लागेल जमीर मंसुरी यांना, कारण जमीर मंसुरी यांच्या जवळ तो खेळ आपण आत्ताच झालेल्या ताहराबाद प्रीमियर लीग मध्ये बघितला होता. डान्सिंग डाऊन द विकेटच्या पुढे सरसावत जाऊन मारण्याचा प्रयत्न करतो. आता देखील नीरज टाटिया याचा हा बॉल फळीचा संपर्क घेत नाहीये. नीरज टाटिया याचे षटक फार महत्वाचे असतील या सामन्यात साई इंडियन्स या संघासाठी. वा, फ्रंट फूट काढून बॅट आडवी चालवली आहे स्क्वेअरलेगच्या क्षेत्रात. स्ट्रगल चालू होतं, त्या स्ट्रगलला मोडकळीस काढला या चौकारानं. 4 धावा आलेत. एस ओ टी यू डीजे. एक्क्याऐंशी धावा दिलेत. त्या 81 धावांमुळेच डबल आय बॉल, नो चान्स. जमीर मंसुरी इज ऑन द फायर. चेंडूला फेकून दिलाय सरळ लॉंग लेगच्या क्षेत्रात. सीमा पार 6 धावा. षटकाराला या रन चेसला आव्हानात्मक खेळीच्या रूपांतरानं आपल्या समोर सादर केलं जात आहे जमीर मंसुरी याच्या माध्यमातून. मागच्या मॅच मध्ये देखील सोना 11 या संघाच्या फलंदाजांच्या बॅट चालल्या नव्हत्या, बॅट थांबवल्या गेल्या होत्या, परंतु आता मात्र ओपन बॅटने मोकळ्या हाताने इथं फटकेबाजी केली जाते. स्लॉग स्वीप, वा, दर्शनीय स्ट्रोक. सूर्यकुमार यादव स्टाईल मधला हा स्लॉग स्वीप बघायला मिळतोय. लॉंग द कार्पेट मैदानाला गुदविला करत होतोय फरार. धावा येतील 4. ओटीयू थँक्यू डीजे. आक्रमण केलं जात आहे, हल्ला चढवला जात आहे. शेवटचा बॉल असेल या षटकातील.
रिव्हर्सचा प्रयत्न, परंतु रिव्हर्सचा प्रयत्न इथे निष्फळ ठरेल. गुड लेंथवरचा बॉल सरळ शरीराचा आणि छाताडाचा वेध घेतोय आणि शरीरावर जाऊन आदळतोय. निर्धाव चेंडू असेल, डॉट बॉल असेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीअंती 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 या अंकावर. बिनगडी बाद सोना 11 OTU DJ. साठी पहिलाच बॉल खेळण्यासाठी सज्ज असेल, कारण पहिला षटक परिपूर्ण पद्धतीनं जमीर मंसूरी यांनी खेळून काढलाय. परंतु जमीर मंसूरी यांना देखील आता येणाऱ्या फलंदाजांना साथ द्यावी लागेल जर या रन चेसला अचीव करायचं असेल तर. गोलंदाजी मार्गवर आपल्याला दिसतोय गोलंदाज समाधान. वाह, काय दर्जेदार डिलिव्हरी आहे, अफुलातून डिलिव्हरी. निमंत्रित केलं होतं फलंदाजाला, परंतु ते निमंत्रण इथे फोडून आणि तोडून काढलं जात आहे. नेताव चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात बॉल सामावतोय. डॉट बॉल असेल. बॉल सरळ बाद देखील उचलला, डब्ल्यू क्षेत्र निवडलं होतं, परंतु देवा माघारून येतोय आणि चेंडूला अडवतोय, थांबवतोय. निर्धाव चेंडू असेल, डॉट बॉल असेल. लागोपाठचे 2 डॉट बॉल. पहिल्या षटकात देखील लागोपाठचे 2 बॉल हे डॉटच्या स्वरूपात बघायला मिळाले होते, परंतु नंतरच्या 3 चेंडूंवर प्रहार केला गेला. या षटकात मात्र ते बघायला मिळेल का बघूयात आपण. क्षेत्रक्षण बघतोय, एक एक्स्ट्रा कव्हर्स आणि एक डीप लॉंग ऑन. हाफ ट्रॅकर बॉल पुढे सरसावत येऊन मारण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतलीकडे रनआउटची संधी, परंतु वेग कमी पडतोय देवाचा. या कडस्तव एक सिंगल सोडली आणि पुन्हा एकदा जमीर मंसूरी यांना स्ट्राईकवर आणून दिलंय. वाह, काय दर्शनीय स्ट्रोक आहे. फ्रंट फुट वर केले जमीर आणि फ्रंट फुट वर जाऊन फक्त तगडा प्रहार बॅटिंगचा ब्लो घेऊन गेले आणि चेंडूला फेकून दिलाय सरळ काळ्या पडद्यावर. सीमा पार, षटकार 6. दर्शनीय स्ट्रोक आपल्याला बघायला मिळतोय जमीर मंसूरी यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा संधी आहे झेल पकडण्याची, पकडली जाईल का? आणि येस, झेल पकडला गेलाय. जमीर मंसूरी एक आक्रमक फलंदाज माघारी येताना दिसेल. मोठा धक्का लागतोय, धक्का क्रमांक पहिला विकेटचं पतन. या अंकावर पहिल्या विकेटचं पतन झालंय सोना 11 या संघाचं. आणि पुन्हा एकदा संघासाठी एक दर्जेदार खेळाडू ज्याने इतिहास काळापासून टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नाव कमवलंय, नाव लौकिक केलंय असा सचिन अर्थातच चिगा आपल्याला फलंदाजी मार्कवर दिसेल. आज जबाबदारी घेऊन खेळण्याची ही वेळ सचिनची.
फुलर लाईनवरचा परफेक्ट ब्लॉक होल मधला बॉल, परंतु बॅट थांबवली आहे. निर्धाव चेंडू असेल, डॉट बॉल असेल. दुसरं षटक संपुष्टात येईल आणि 2 षटकांच्या समाप्तीअंती धावसंख्या 21 या अंकावर जाऊन पोहोचेल. 21 रन्स. 3 षटकात 19 धावा होत्या असा इंडियन्सच्या, परंतु इथे 2च षटकात 21 धावा आहेत सोना 11च्या. बघूयात या रनचेसला कशा पद्धतीने हाताळलं जातं ते. ओट यू विजय. साधु की धुन आणि 36 मध्ये 81 धावा बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा नीरज टाटिया गोलंदाजी मार्कवर दिसतोय. फुलर लाईनवरचा बॉल लॉंग द कार्पेट कॉर्नरच्या क्षेत्रात खेळून काढलाय. शुभम आहे तिथे, चेंडूला वेचून फेकेल. फक्त एक सिंगल येईल आणि या सिंगलच्या मदतीनं धावसंख्येत भर होईल. 22 या अंकावर. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशा पद्धतीचा आउट असतो, परंतु इथे माणुसकी आहे म्हणून फलंदाजाला इथे एक चान्स आहे. डबल आय बॉल उंच आहे, टॉप एज लागतोय. झेल पकडण्याची संधी, बघूयात कोण पकडता. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक झेल टिपतोय आणि सचिन चिगा याच्या विकेटचं इथं पतन होत आहे. सचिन बॅक टू द पवेलियन. खेळपट्टीवर फलंदाजीसाठी लागोपाठच्या दुसऱ्या षटकात दुसरा धक्का लागतोय. सोना 11 या संघाचं जे चांगलं चालू होतं त्या चांगल्यावर इथे मात्र आता बंधनं लावली गेली आहेत. चांगल्या फलंदाजांना मागे पाठवलंय. आकाश हा देखील एक चांगला फलंदाज मैदानाच्या आत फलंदाजीला सज्ज होताना दिसेल. फुलर लाईनवरचा बॉल सरळ बॅटने खेळून काढला. लॉंग द कार्पेट लॉंग ऑफच्या क्षेत्रात आकाश धडपड करत चेंडूच्या दिशेला आला आणि चेंडूला वेचतोय. एकच सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने 23 धावा बोर्डवर असतील. पुन्हा एकदा खोलवर टाकलेला बॉल आणि त्याच क्षेत्रात जातोय. आकाश चेंडूच्या दिशेला येईल आणि चेंडूला वेचून फेकेल. एक सिंगल. एकेरी दुहेरी धावसंख्या पाहिजे तसं साई इंडियन्सला काही फरक पडणार नाही, परंतु एकेरी दुहेरी धावसंख्या चालत असताना देखील सोना 11 या संघाला एखादा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल जर का या सामन्यात जिवंत राहायचं असेल. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. फुलर लाईनवरचा बॉल. मुस्तफा बाबची डाऊन टू द बॉल. दुसऱ्या षटकातच धक्का क्रमांक 3 लागतोय सोना 11 या संघाला. आकाश बॅक टू द पवेलियन.
शेवटचा बॉल असेल, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. 2.5 षटकाचा खेळ, 24 धावा बोर्डवर आहे, 3 विकेटचं पतन झालंय. तर नवीन फलंदाज शिवाभाऊ चव्हाण आपल्याला फलंदाजीसाठी सज्ज होताना दिसतील. राकेश खरे अजूनही एक डावखऱ्या हाताचा धडधड फलंदाज डगआउट मध्येच बसून आहे. बॉल टाकायला बॉल, तर बॅटने फक्त ड्राईव्ह केलाय बॉल. शुभम आणि मुस्तफाची जोडी चेंडूच्या दिशेला धावत गेली आहे. सिंगल येईल आणि या सिंगलच्या पद्धतीने षटकाची समाप्ती होईल. 3 षटक इथे संपुष्टात आले आणि 3 षटकाच्या समाप्ती धावसंख्या 25 धावा ऑन बोर्ड. OTU DJ. प्रशांत सोनवणे आलेत गोलंदाजी मार्कवर. तर्रार वेगवान बॉल, हार्ड लेनचा इथे वापर केलाय, उपयोग केलाय. फलंदाजाची बॅट जाईल तोपर्यंत फलंदाजाच्या बॅटच्या स्टिकरला चेंडूचा संपर्क होतोय. निर्धाव चेंडू डॉट बॉल असेल. डॉट बॉलने प्रशांत यांनी गोलंदाजीची सुरुवात केली आहे. कट केला बॉल, पॉइंटवरचा क्षेत्ररक्षक अडवायला थोडीशी असमर्थता, परंतु एक धाव तिथे चोरली आहे. राहुल कापडनीस याला स्ट्राईकर आणून दिलाय, परंतु राहुल कापडनीस याच्या देखील चांगल्या खेळाची अपेक्षा असेल इथे बाहेर बसलेल्या प्रेक्षकांना. बघूयात राहुल कशा पद्धतीने या खेळाला सजवतो आणि कशा पद्धतीने या खेळाला ऑपरेट करतो. चिगा, पाणी घेऊन यायचं इकडे थोडं. हाफ ट्रॅकर बॉल आतमध्ये घुसून फटका सजवलाय खरा, परंतु स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू वाहताना क्षेत्ररक्षक धावतोय, परंतु चेंडू होतोय फरार. धावा येतील राहुल कापडनीस याच्या बॅटमधून 4 चौकार. पुन्हा एक शॉर्ट पिच बॉल, पुन्हा एकदा टॉपच लागतोय. पुल करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात चेंडू धावतोय खरा, परंतु क्षेत्ररक्षक तिथे चांगली फिल्डिंग करून दाखवत आहे. फक्त एक सिंगल, एवढ्या दूरवरती बॉल ट्रॅव्हल करत असताना सुद्धा एका सिंगलवर समाधानी राहावं लागतंय फलंदाजांना.
मागची मॅच आपण बघितली, एनजीटी वॉरियर या संघाने 18 बॉल आणि 47 रन चेस करून दाखवले होते. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा दीपक पिरारी सर यांच्या हाताचं चुंबन घेऊन चेंडू ट्रॅव्हल करेल सरळ सीमा पार. 4 धावा येतील. चौकार आलाय. या चौकाराच्या पलीकडे धावांची होईल 35 या आकड्यावर. उडवण्याचा प्रयत्न, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, ओव्हरपिच बॉल, परंतु ओव्हरपिच बॉलचा फळीशी काही संपर्क होत नाहीये. डॉट बॉल असेल. चौथ्या षटकाच्या समाप्ती अंती 35 धावा बोर्डवर लागल्या आहे. 35 रन ऑन बोर्ड. येणारे 24 बॉल आणि 24 मध्ये 67 ची आवश्यकता. बघूयात 24 बॉल आणि 67 चा प्रवास कशा पद्धतीने चालवला जात होते. ओव्हर टू यू डीजे. कुणाल आलाय गोलंदाजीसाठी. 24 बॉल 67 ची आवश्यकता असताना संघाने कुणालच्या हातात चेंडू दिलाय. बघूयात कुणाल या रनचेसला कशा पद्धतीने थांबवत होते. पुढे टाकलेला बॉल फ्लिक करायचा होता, ग्लान्स करायचा होता, परंतु 22 च्या माध्यमातून या 4 धावा येतील. 24 आणि 67 च्या या रनचेसला या 22 च्या 4 धावा कितपत खटकतील ते बघण्यासारखं असेल, कारण आता चेंडू शिल्लक आहे 23 आणि धावा बनवायच्या आहेत 63. दर्शनीय स्ट्रोक सजवला होता खरा राहुलने, परंतु पाहिजे तितकं बळ, पाहिजे तितकी ताकद या स्ट्रोक मध्ये नव्हती. या कारणास्तव क्षेत्ररक्षकांना तो बॉल अडवून वेचून फेकायला सोपं झालंय. फक्त 2 धावा येतील आणि 2च्या मदतीने 42 या अंकावर धावसंख्या जाऊन पोहोचेल. अजूनही 3 चेंडूंचा खेळ या 5व्या षटकातील बाकी आहे. या 3 चेंडूंमध्ये नक्कीच फटकेबाजी जर चांगली केली गेली. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा एलिव्हेशन पाहिजे तितकं नाहीये. मुस्तफा बाबजी डाऊन टू द बॉल, झेल पकडला जातोय. राहुल कापडनीस याच्या खेळीचा इथे अंत होतोय. राहुल बॅक टू द पवेलियन.
ब्लाइंड स्ट्रोक, टोटली ब्लाइंड स्ट्रोक. फ्रंट फुटवर जाऊन बॅट चालवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु बॅटने बॉलचा कुठलाही संपर्क नाही आहे. वाईट बॉल आला इथे. कट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोला लागतोय बॉल आणि बॅटच्या टोला लागून बॉल पॉइंटच्या क्षेत्रात गेलाय. एक धाव आली आहे आणि एकाच धाव्यावर संपणार आपला. एस 5वं षटक इथे संपुष्टात आलं आणि 5 षटकांच्या समाप्तीअंती 44 धावा बोर्डवर आहेत. 44 रन्स ऑन बोर्ड. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 मध्ये 58 बनवायचे आहेत. 18 मध्ये 47 बनवल्या होत्या एनजीटी वॉरियरने, परंतु आता मात्र 18 बॉल आणि 58. कशा पद्धतीनं या रन चेसला हाताळलं जाईल बघूयात. भीमर, येस भीमर आलाय आणि त्या भीमरने येणारा बॉल असणार आहे फलंदाजासाठी फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट, येणारा बॉल आहे आता फ्री हिट आणि त्या फ्री हिटच्या बॉलला सरळ बाट्या घेऊन काढलाय, परंतु आकाश चेंडूला अडवतोय. चपळ आईचं इथे क्षेत्रक्षण बघायला मिळतोय. एकच सिंगल. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न काउ कॉर्नरच्या क्षेत्रात अलॉंग द कार्पेट घेऊन काढलाय. मुस्तफा आहे तिथे, चेंडूला अडवतोय, थांबवतोय. फक्त एक सिंगल आणि एका सिंगलनं इथे साई इंडियन्स या संघाला पाहिजे तितका फरक आता पडणार नाहीये, कारण चेंडूंचा आणि धावांचा फरक फार मोठा. स्लोवर बॉल, फार मोठं संकट आहे 14चं. उडवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बाट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. डॉट बॉल असेल. एक डॉट बॉल आता बॅक फुटवर घेऊन जाईल सोना 11 या संघाला, तर फ्रंट फुटवर आणेल साई इंडियन्स या संघाला. उडवलाय बॉल, उंच आहे, लांब नाही. झेल पकडण्याची संधी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. कॉट अँड बॉल इथे घेतला गेला.
राकेश खरे आलाय फलंदाजीसाठी. डावखुरी आताचा फलंदाज राकेश खरे आपल्याला इथे मैदानाच्या आत 13 बॉल शिल्लक असताना बघायला मिळेल. 13 बॉल आणि 55ची आवश्यकता. बघूयात 2-4 मोठे फटके त्याच्या बॅटमधून आपल्याला नक्कीच बघायला मिळतील का. ओव्हर द कव्हर्स काय दर्शनीय स्ट्रोक सजवलाय, परंतु खेळाडू आहे तिथे नीरज टाटिया. पहिलाच बॉल अगदी चांगल्या पद्धतीने टोलवला होता, परंतु एकच सिंगल आणि एका सिंगलवर समाधानी राहावं लागेल. येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये आता मात्र 54 धावांची आवश्यकता. 12 बॉल 54 अर्थातच प्रतिषटक 27 धावा बनवाव्या लागतील. निश्चितच क्रिकेट या खेळात संघ ज्यावेळेस जिंकतो ना त्यावेळेस जिंकणाऱ्या संघाच्या पाठीला सर्व खेळाडू सोबत असतात, साथीला असतात. परंतु ज्यावेळेस संघ क्रिकेट हारत असतो त्यावेळेस हारलेल्या संघाच्या पाठीला देखील खेळाडूंची साथ, प्रेक्षकांची साथ असणं गरजेचं असतं. कारण कुठलाही दिवस आपला नसतो. क्रिकेट या खेळात जय पराजय हा चालूच असतो, परंतु या खेळात संयम आणि संयमी शब्द फार महत्वाचे असतात. उडवलाय बॉल राकेश खरे याडे, परंतु झेल पकडण्याची संधी आणि ते झेल बाद व्हावं लागेल. राकेश बॅक टू द पवेलियन. प्रत्येक बॉल आता मारावा लागणार आहे, प्रत्येक बॉलवर आता प्रहार करावा लागणार आहे. एक सिंगल आली आहे तुका सोनवणं याच्या बॅटमधनं. ओव्हर द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिथे. 100च्या स्ट्राईक रेटने शिवदादा खेळताना आपल्याला दिसत आहे. 8 चेंडूंचा त्यांनी सामना केला. 8 बॉलवर 8 धावा त्यांनी बनवल्यात. वाईड फुल टॉस आपण बघितोय आणि निश्चितच हा वाईड असेल. पंचांचा इशारा येतोय वाईड आणि या वाईडच्या मदतीने धावसंख्येत भर होईल. 51 रन्स ऑन बोर्ड. येणारे 9 बॉल आणि 9 मध्ये 51ची आवश्यकता. अर्थातच प्रत्येक बॉलवर आता षटकार मारावा लागणार आहे. स्लोवर बॉल, स्लोवर यॉर्कर आपण बघतोय. बॅटचा आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू डॉट बॉल असेल. वाईडिश लाईन मध्ये टाकलेला बॉल, परंतु बॅट पासून चेंडू दूर ट्रॅव्हल करतोय. निर्धाव चेंडू असेल, डॉट असेल. बॅटरी बॉलचा कुठलाही संपर्क नाही आहे. शेवटचा बॉल असेल, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. ओव्हर द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. देवा याचा झेल टिपण्याचा प्रयत्न होता, परंतु झेल सुटते आणि सुटलेल्या झेलवर एक सिंगल येते. षटकाची समाप्ती होईल. आता मात्र 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 6 मध्ये 50 धावेची आवश्यकता.
खोलवर टाकलेला बॉल, तेज तर्रार यॉर्कर, बॅट जाते तोपर्यंत चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात समावतोय. निर्धाव चेंडू असेल, डॉट बॉल असेल. आता मात्र इथे क्रिकेटच्या गणितीय नियमांनुसार हा खेळ साई इंडियन्स या संघाने आपल्या मुठीत कैद केलाय. डाव्या यष्टीच्या बाहेरून बॉल ट्रॅव्हल करतोय. निश्चितच पंचांचा इशारा येईल वाईड, परंतु या वाईडच्या मदतीने धावा किती येत आहे? येस, 4 पंजा येतोय. वाईड प्लस 4, अर्थातच निश्चितच फुकटच्या आणि गिफ्ट मधल्या या 5 धावा आपल्याला बघायला मिळतील. फुल टॉस बॉल देर आहे, दुरुस्त आहे. अगदी अंतिम क्षणी इथे एक मोठा फटका बघायला मिळतोय. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे झेल टिपला जातोय आणि तुकाराम सोनवणे हा बाद होताना दिसेल, माघारी पडताना दिसेल. तर राजू शेठ आपल्याला फलंदाजीला जाताना दिसतील. हाफ ट्रॅकर बॉल पंच केलाय लॉंग ऑनच्या क्षेत्रात. मुस्तफा चेंडूला उचलून फेकेल, परत एक सिंगल आणि एका सिंगलवरच समाधानी राहावं लागेल. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि या 2 बॉलवर जवळ जवळ 38 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा सरळ बाट खेळण्याचा प्रयत्न, परंतु आडव्याचा प्रयत्न केला गेला. मिड विकेटच्या क्षेत्रात शुभम चेंडूला वेचून फेकेल, परत एक सिंगल. तर मात्र शेवटचा बॉल शिल्लक असेल आणि शेवटच्या बॉलवर 37 धावांची आवश्यकता आहे. खोलवर टाकलेला बॉल, एक सिंगल येईल आणि एका सिंगलने अशा पद्धतीनं हा सामना इथे फिनिश होईल. साई इंडियन्स हा संघ 36 रनांनी विजयी करतोय, तर सोना 11 या संघाला या सामन्यात देखील पराजय इथे स्वीकारावा लागेल. बघूयात उद्याच्या सामन्यांमध्ये आपल्याला समीकरण क्लिअर होईलच की या प्रीमियर लीग मध्ये, आविष्कार व भुसे चषकाच्या प्रीमियर लीग मध्ये टॉपचे 4 संघ कोण असतील ते. समाधान मोरे हा ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. समाधान मोरे